नमस्कार. आपण आज आदिवासी एकता शेतकरी गट काटणवाडी यांच्या मार्फत 10 ड्रम फेरी मधील ईएम देशपर्णी आर्क हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी ज्या काही वनस्पती लागतात, तर त्या वनस्पती आणि ज्या काही वस्तू आहेत, तर त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण करणार आहोत. लिंबाचा पाला, हा कडुलिंबाचा पाला आहे, तो घेण्यात आला साधारणतः. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे निरगुडीचा पाला. हा निरगुडीचा पाला. त्यानंतर पुढची वनस्पती आहे घास. हा घास सुद्धा 2 किलो घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सीताफळ, या सीताफळीचा पाला 2 किलो घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे रुई. रुईचा 2 वनस्पती आहे पपई. पपईचा 2 किलो पाला घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे घाणेरी. या टणटणीचा किंवा घाणेरीचा 2 किलो पाला घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे शेवगा आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे कनेर. या कनेराचा सुद्धा 2 किलो पाला घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर याच्या पुढची वनस्पती आहे करंज. या करंजाचा सुद्धा 2 किलो पाला. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे गुळवेल. या गुळवेलीचा सुद्धा 2 किलो पाला घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर या मुरली एरंडचा सुद्धा 2 किलो पाला घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे 2 किलो घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिखट म्हणून पुढची वनस्पती आहे मिरची. मिरची 2 किलो. त्याच्यानंतर लसूण अर्धा किलो. हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गोमूत्र. हे गोमूत्र सुद्धा 2 लिटर घेण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची वनस्पती लागणार आहे सुद्धा 2 किलो. आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत ताक. हे ताक सुद्धा 2 लिटर वापरणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्या वनस्पती आणि वस्तू एकत्र करून आपण जे काही सर्वसाधारण देशपर्णी अर्क तयार करतो, त्याच्यासाठी 30 ते 45 दिवस लागतात. परंतु आपण EM2 कल्चर वापरून हे जे काही EM देशपर्णी अर्क तयार करणार आहेत, ते साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये तयार होतं आणि एकदम उत्कृष्ट प्रकारचं द्रावण तयार होतं. आम्ही साधारणतः 1 ते 2 वर्षापासून त्याचा उपयोग करत आहोत आणि आपण सुद्धा या EM सारख्या द्रावणांचा उपयोग करून शेतीला त्याची वेळोवेळी फवारणी केली, तर आपण सुद्धा रासायनिक पासून मुक्त होऊन चांगल्या प्रकारचं जे काही पिकं आहे ते तयार करू आणि आपल्या आरोग्याला त्याचा नक्कीच फायदा होईल.